तुमचं काय आहे? बायोमेट्रिक आहे? या ना, या इकडे. आधार कार्ड द्या. तर या कीबोर्डचा ना 5 नंबरच गेलाय. 5 नंबर दाबतोय ते येतच नाही, इथून दाबावं लागतोय 5. लाईट आली ना की ह्याच्यावर बोट ठेवायचंय. हां, ठेवा. अहो ठेवा बोट. अहो ठेवा पटकन. तुमचं काय आहे? डेट ऑफ बर्थ आहे. यांचं झालं की तुमचं किती? बहिणीचं करायचं आहे. बहीण कुठं आहे? घरी आहे. बहीण घेऊन या ना, करून टाकतो. बहीण घेऊन या. 1964 आणि आधारवर 1984. कोणीतरी चुकीचं टाईप केलंय. काकी काय आहे माहिती आहे का, हे त्यांना दाबायचं होतं 6 पण त्यांनी दाबला 8 असं झालं ते. बर्थ सर्टिफिकेट असतं ना, जन्माचा दाखला, तो लावा ह्याच्याबरोबर, द्या मला. बस तिथे. कोणाचं आहे? लहान मुलाचं आहे? कुठे आहे लहान मुलाचं? आता लाईट आला ना की इथं बोट ठेवायचं. हा, अहो थांबा ना, लाईट आलाय का? लाईट आलाय का आधी? मी बोलले लाईट आल्यावर ठेवायचं. लाईट आला नाही, तुम्ही आधीच बोट ठेवताय. ते बोटाचे ठसे बिसे आहेत ना व्यवस्थित? बघ कसं लहान मुलांचे नसतात कधी कधी. लहान मुलांचे आणि म्हाताऱ्या माणसांचं ते सेम असतंय. बोटाच्या ठशांचा थोडा प्रॉब्लेम होतो. त्याचं ना 5 वर्षानंतरचं ना परत एकदा करायला लागणार बायोमेट्रिक, कारण की ते कसं ग्राह्य धरले जात नाहीत आत्ताचे ठसे. ते नंतरचे वेगळे होतात. 5 वर्षांनी ना वेगळे बोटाचे चेंजच होऊन जाते. तुम्हाला परत यायला लागेल 5वा बड्डे झाल्यानंतर. जर तुम्ही हात धुवून या तोपर्यंत त्याचे. कोणाचं आहे? वयस्कर आहे का? हा, तुम्ही घेऊन या ना, तुमचा नंबर लावते. मग त्यांना बसवा इथं. इथं बसवा. बाबा हो, मुश्किल आहे पण. हाताचे ठसे कसे घेणार? बोटं गुळगुळीत झालीत पार. अहो बायका भांडी घासून घासून बोटांचे ठसे निघून जातात नंतर म्हातारपणी. आता यांच्यासारख्या वयाचे आजोबा आले तर त्यांची बोटं बघा आणि ह्यांची बोटं बघा, फरक दिसतोय लगेच बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये. बोटं ठेवायची हा, एक एक करून. पहिलं हा, मग हा, मग हा, मग ठेवा तुम्ही. मी ठेवते एक एक बोट. तुमचं प्रॉपर्टी पेपर नाही यांची, फक्त बायोमेट्रिक आहे. अहो तुमचं फॅमिली प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सॉल्व्ह करून या ना इकडे. आता त्या बोटच ठेवायला मागत नाही, कसं मी करणार बायोमेट्रिक इथे? मोबाईल नंबर कोणाचा आहे? तुमचा आहे मोबाईल नंबर? या. अजून कोणाचा मोबाईल नंबर आहे काय? एकत्र या ना, एकदम होऊन जाईल मोबाईल नंबरचं पटकन. OTP जाणार तुम्हाला. मेसेजचा रिचार्ज असेल तरच उभे राहा पटकन, नाही तर रिचार्ज करून या, मग मारते OTPचा. फोटो चेंज करायचा आहे का तुमचा? अयो, हा काय फोटो काढलाय बाबा, घाबरले मी. रेडी का? 1 2 3 गो. चांगला आलाय बघा. या इकडे या. या इकडे. मांडी घातली ना की पटापट काम होते असं मस्तपैकी. चहा सांगा. ॲड्रेसचं ते मॅडमकडे दाखवा. ते प्रूफ बघून मगच होणार ॲड्रेसचं. ते पहिलं व्हेरिफिकेशन करून या, माझ्याकडे द्या, मी अपडेटला टाक. विशालचं ते आधीचंच सेंटर बरोबर होती. ते पंखाला वारा पण नाही. इथे खिडकी होती ना बाजूला, खिडकीतून वारा यायचा मस्तच. लग्न झालंय का तुमचं? लग्नानंतरचं ते नावाचं आहे तिथे मॅडमकडे होतं डेस्कवर. हा, आधार घेऊन जा. मॅरेज सर्टिफिकेट आणलं आहे का? मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी काढा, ती द्या. आणि गॅजेट केलं आहे का? गॅजेट पण लागेल. ते देऊन टाका मॅडमला. मॅडम व्हेरीफाय करतील, मग आम्ही इथे. सगळे लोक बोटं लावतात ना त्याला, मग ते कधी कधी जरासं असं होऊन जाते. आता ठेवा बघा इथे. का करू का? कम्प्युटरच चालत नाही आज. स्लो चाललंय आज, खूप स्लो चाललंय. जरा वेळ लागणार. बसा सगळ्यांनी जरा. तुमची चालली आहे का? साईड खूप स्लो चालली आज. हाय गाय.